हॅलो, नमस्कार. आजची गोष्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी आहे. ब्राझीलमधील मनाऊस हे 15-20 लाख लोकसंख्येचे शहर. इथेच एका पोलीस अधिकाऱ्याचं आयुष्य काही वर्षात इतकं वेगळं वळण घेईल हे कोणालाही वाटलं नव्हतं. त्याचं नाव वॉलेस सुजा. तो एक इन्स्पेक्टर होता. पण एका मोठ्या स्कॅममध्ये त्याच्यावर आरोप झाले आणि त्याची पोलीस खात्यातून हकालपट्टी झाली. परंतु वॉलेसने हार मानली नाही. 1989 मध्ये त्याने टीव्हीवर एक क्राईम शो सुरू केला, कॅनन लिव्हर. हा शो पोलीस कारवाईवर आधारित होता. थेट घटनास्थळीचं कव्हरेज, रेड्स, ड्रग्स केस, गोळीबार हे सगळं दाखवायचा. हा शो इतका लोकप्रिय झाला की वॉलेस सुजा ब्राझीलमध्ये लोकप्रिय पोलीस म्हणून ओळखला जाऊ लागला. 10 वर्ष सलग शो यशस्वीपणे चालला. लोकांच्या डोळ्यात वॉलेस हा गुन्हेगारांवर वचक ठेवणारा हिरो झाला. पुढे त्याने राजकारणात उडी घेतली. शोच्या लोकप्रियतेमुळे तो 3 वेळा आमदार म्हणून निवडून आला. काही वर्षांनी शोची लोकप्रियता कमी झाली. तेव्हा चॅनलवरून त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. शो पुन्हा पॉप्युलर कर, TRP वाढव. दबाव आल्यानंतर काही दिवसांनी चॅनलवर अचानक एक्सक्लुझिव्ह गुन्हेगारी बातम्या यायला लागल्या. मनाऊस शहराच्या बाहेर आणि आतल्या भागात जे गुन्हे घडत होते ते फक्त कॅनन लिव्हर शोवरच दाखवले जायचे. इतर कोणत्याही चॅनलवर त्याचा मागमूसही नसायचा. जेव्हा कॅनन लिव्हरचा कॅमेरा त्या ठिकाणी पोचायचा तेव्हा बाकी चॅनल्सला माहीत सुद्धा नसायचं की तिथे काही घडलं आहे. आणि मग शोमध्ये पूर्ण बातमी दाखवली जायची. फोटो, व्हिडिओ डिटेलमध्ये द्यायचे. कधी कधी तर असं व्हायचं की वॉलेस सुजाच्या शोमध्ये बातमी आधी दाखवली जायची आणि पोलिसांना त्यानंतरच त्या गुन्ह्याची माहिती मिळायची. आता पोलिसांना संशय येतो. 2-3 केसेसमध्ये याला आधी माहिती मिळणं ठीक आहे, पण इतक्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हाच कसा आधी पोचतो? पोलिसांनी विचार सुरू केला, पण हाती काहीच लागत नाही. काही दिवस सगळं शांत असतं. एक दिवस पुन्हा गुन्हेगारी बातम्या कॅनन लिव्हरवर झळकायला लागतात आणि पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात फोटोग्राफर, पॉलिसची टीम, कॅमेरामॅन सगळ्यांची चौकशी केली जाते, पण कुठेही ठोस पुरावा मिळत नाही. पोलीस आता अधिक सावध होतात. 2009 साल उजाडतं. आता पोलिसांचा संशय थेट वॉलेस सुजाच्या चॅनलवर जातो. सगळ्या मर्डर केसेस कशा मिळतात त्याच्या टीमला हे शोधण्यासाठी पोलीस त्याचा सर्व सोर्सची तपासणी करायला सुरुवात करतात. आपल्याच पोलीस खात्यातून कोणी माहिती लीक तर करत नाही ना, यासाठी पोलीस खात्यातीलच आतील चौकशी सुरू होते. आणि शेवटी एक गोष्ट स्पष्ट होते की पोलीस खात्यातून कुठलीच माहिती बाहेर जात नाही, म्हणजेच ती माहिती वेगळ्याच मार्गाने त्यांच्या चॅनलवर पोहोचते. 11 ऑगस्ट 2009 वॉलेस सुजाच्या ऑफिसमधून त्याचा कॅमेरामॅन बाहेर पडतो. गाडीत बसतो आणि मागून पोलीस त्याचा पाठलाग करायला सुरुवात करतात. कॅमेरामॅन शहराच्या बाहेर निघतो, तो थेट जंगलात जातो. पोलीसही त्याच्या मागे मागे जातात आणि तिथे पोलिसांच्या नजरेसमोर त्यांना धक्कादायक दृश्य दिसतं. जंगलात एक मृतदेह जळत असतो आणि कॅमेरामॅन त्याची शूटिंग करत असतो. पोलीस लगेच त्याला अटक करतात. प्रश्न विचारतात, तुला ही बातमी कोणी दिली? इथे तर कोणीच नाही. पोलिसांनाही याची कल्पना नव्हती. मग तुला कसं कळलं? तुझा सोर्स कोण? कॅमेरामॅन सांगतो, ऑफिसमधून फोन आला, ऑर्डर ऐकली आणि मी आलो. फोन कोणाचा होता? पोलीस विचारतात. फोन वॉलेस सुजाने केला होता. पोलीस लगेच वॉलेसच्या ऑफिसवर धाड टाकतात. सगळ्या कॅमेरामॅनची रेकॉर्डिंग तपासली जातात. सगळ्यांची चौकशी केली जाते आणि सगळ्यांकडून एकच उत्तर मिळतं, आम्हाला ऑर्डर वॉलेस सुजाने दिली होती. पोलीस आता थांबत नाही. वॉलेस सुजाच्या घरी थेट धाड टाकली जाते. घरात शोध घेतला जातो आणि तिथेच त्यांना सापडतात बंदुकीचे वापरलेले आणि न वापरलेले काडतुसे. काही काडतुसांवर रक्ताचे डागही आढळतात. या आधारावर पोलीस वॉलेस सुजाला अटक करतात. चौकशी आता पोलिसांच्या पद्धतीने होते. शेवटी वॉलेस सुजा बोलू लागतो, मला माझा शो पुन्हा लोकप्रिय करायचा होता. चॅनलला नंबर 1 वर न्यायचं होतं, म्हणून मी एक मार्ग शोधला. स्वतः गुन्हे करायचे आणि तेच गुन्हे स्वतःच्या चॅनलवर सर्वात अधिक दाखवायचे. यामुळे कोणतीच स्पर्धा राहिली नाही. वॉलेस सुजाकडे ड्रग माफिया आणि पॅडलर्स यांची एक लिस्ट होती. याच यादीतून तो टार्गेट ठरवायचा.
कोणाला मारायचं, कुठे मारायचं, कसं मारायचं सगळं तोच ठरवायचा. पण तो स्वतः मात्र कधीच खून करायला जात नसे. ते काम करायचे त्याचे लोक, त्याच्या स्वतःचा मुलगा आणि काही भाडोत्री गुंड. मारणारा कोण असेल, जागा कोणती आणि पद्धत कशी असेल हे पूर्ण नियोजन वॉलन्स सुजा करत असे. काम झालं की त्याचा मुलगा त्याला कळवायचा. वॉलन्स मग त्याला सांगायचा, सगळे पुरावे नष्ट करा आणि निघा. त्यानंतर वॉलन्सचा कॅमेरामॅन तिथे पोचायचा. तो तिथे शूटिंग करायचा आणि नेहमीसारखा एकच कारण द्यायचा, माझ्या सोर्सने सांगितलं म्हणून मी आलो. हा कॅमेरामॅन सुद्धा वॉलन्सचाच टीममधला माणूस होता. आणि अशा तऱ्हेने पहिली बातमी फक्त कॅनल लिव्हरवर झळकायची. लोकांना वाटायचं हे तर क्राईम रिपोर्टिंगचं मास्टरपीस आहे. शोचा TRP दिवसेंदिवस वाढत होता. पण हे सर्व TRP साठीच नाटक होतं. वॉलन्स सुजाने 1, 2 नाही तर तब्बल 25 खून TRP वाढवण्यासाठी करून घेतले होते. पोलिसांकडून सगळं उघड झाल्यानंतर 2009 मध्ये वॉलन्स सुजाला अटक करण्यात आली. त्याच्यावर 25 हत्यांचं कट्टर कारस्थान रचल्याचा आरोप लावण्यात आला होता. पण कोर्टात निकाल लागण्याआधीच 2010 मध्ये वॉलन्सचा मृत्यू झाला. वॉलन्स सुजाचा मुलगा आणि जे भाडोत्री गुंड खून करत होते त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. आज ते सगळे जेलमध्ये आहेत.